महाराज आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलीक कामधेणू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्या आवडीच्या गोष्टी या अभंगामधून या ठिकाणी विशद करतात. काय? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलीक. मला पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंग राय आवडतात, पुंडलिक राय आवडतात. आता या सगळ्या गोष्टी आपण असं का आवडतात तर त्याचं उत्तर महाराज दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगतात. कामधेणू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. ज्याप्रमाणे कामधेणू कल्पतरू चिंतामणी या माणसाच्या अंतकरणामधील सर्व इच्छा यथोच्च पूर्ण करत असतात, त्याप्रमाणे माझ्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या अंतकरणामधील सर्व इच्छा यथोच्च पूर्ण करतात. आवडीच्या विषयामुळे सर्व इच्छा माझ्या आज पूर्ण झाल्यामुळे काय अनुभव मला प्राप्त झाला? तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे हे भूक तहान काही. या गोष्टींपासून मला सुखाचीच प्राप्ती झालेली आहे, त्यामुळे आता तहान भूक सुद्धा मला आठवत नाही, एवढं सुख मला आता प्राप्त झालं. आता हा झाला एक अभंगाचा आपला थोडक्यात भावार्थ. अभंगामधून तुकोबारायांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही अतिप्रिय गोष्टी असतात, म्हणजे त्याचे विषयी अत्यंत जिव्हाळा तळमळ आसक्ती असणं, म्हणजे त्याचे विषयी आवड असणं असं असतं. आता आवड हा विषय बहुतांश करून सर्व सजीवांच्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आवड ही असतेच. पण प्रत्येकाचे आवडीचे विषय हे ज्या त्या घटकावरती, ज्या त्या क्षेत्रावरती, ज्या त्या कार्यावरती अवलंबून असतात. कारण आवडीचा विषय हा एकच असतो असं म्हणता येत नाही. अनेक आवडीचे विषय होऊ शकतात. जसं एखाद्याला वाचायला आवडत असतं, मग त्याच व्यक्तीच्या ठिकाणी फिरण्याबद्दलची आवड दिसते. त्याच व्यक्तीला खाण्यामधील एखादा पदार्थ आवडत असतो, त्याच व्यक्तीला भजन करायला सुद्धा आवडत असतं. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या आवडी होऊ शकतात. तसं महाराज म्हणतात की मला पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंग राय आवडतात, पुंडलिक राय आवडतात. आता आमचे तुकोबाराय म्हणतात की मला पंढरपूर फार आवडतं. आता असं जेव्हा कुणी आम्हाला म्हणतं का नाही की मला हे करायला आवडतं, ते करायला आवडतं, अमकं ठिकाण आवडतं, तमकं ठिकाण आवडतं, तेव्हा तुमच्या आमच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की असं काय आहे त्या ठिकाणी. जसं महाराज म्हणतात की मला पंढरपूर फार आवडतं, मग असं त्या गावासारखं गाव, मंदिरासारखं मंदिर, देवासारखा देव, नदीसारखी नदी, आवडण्यासारखं जगाच्या वेगळं असं त्या ठिकाणी काय आहे? कसं असतं, आवडायचं जर म्हटलं तर आवडण्याचं काहीतरी प्रयोजन असतं. आणि आवड ही गोष्ट अशी असते की ती कुणी साधून आपल्यामध्ये आवड निर्माण करत नाही. एखाद्या प्रमाणानं
अन्य कारणामुळं. पण आवड नसताना एखाद्याला आपल्याच घरामधील एखादी व्यक्ती कोणी आवडत नसते, पण नाईलाजाने ती आवडून घ्यावी लागते, हा भाग निराळा. नंतर केव्हा तरी त्याच्याबद्दल आवड निर्माण होते. आवड निर्माण होण्याकरिता दोन धर्म आणि एक प्रयोजन असावं लागतं, तेव्हा ती आवड निर्माण होते आणि ती टिकते. ती कोणी सांगून, धाक दाखवून, प्रमाणाने सिद्ध करून आवड निर्माण होत नाही. कायद्याने आवड निर्माण करता येत नाही. युक्ती प्रयुक्तीने आवड निर्माण होत नाही. मग ती आवड कशी असावी लागते? अंतरी आवड असावी लागते. आता ही अंतरी आवड कशी निर्माण होते याचा विचार जर करायचा झाला तर तो सुद्धा आपल्याला करता येतो. पहा, या जगतामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. म्हणजे प्राण्यांना वेगळं आवडतं, पक्ष्यांना वेगळं आवडतं, माणसांना वेगळं आवडतं, देवाला वेगळं आवडतं, राक्षसाची आवड निराळी. आता प्राण्यांमध्ये सगळ्याच प्राण्यांना एकच आवडत असतं असं नाही, तर प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. आता त्या गाढवाला गावची उकिरडे फुकायला आवडतं म्हणजे हे काम सगळ्याच प्राण्यांना आवडतं असं अजिबात नाही. त्या वराहाला चिखलामध्ये राहायला फार आवडतं. वाघ सिंहांना एकांतामध्ये गुहेमध्ये राहायला फार आवडतं. आता हे जसं यांच्या राहण्याच्या बाबतीत आहे तसंच यांच्या खाण्याच्या बाबतीत सगळ्याच प्राण्यांना एकच खाणं आवडतं असं नाही, तर प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. वाघ सिंहांना मांसच खायला आवडतं, गाईला म्हशीला हिरवं गवत खायला फार आवडतं, घोड्याला हरभरे खायला फार आवडतात. आता हे जसं प्राण्यांचं आहे तसंच पक्ष्यांच्या बाबतीत सगळ्याच पक्ष्यांना एकच खाणं आवडतं असं नाही, तर प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. राजहंस मोतीचं वेचतो, बगळा माशेचं खातो, चिमण्यांना टिपलेलं धान्य खायला फार आवडतं. आता हे जसं पक्ष्यांचं आहे तसाच प्रकार माणसांचा. सगळ्याच लोकांना एकच खाणं आवडतं असं नाही, प्रत्येकाचे आवडीचे ठिकाण एकच असतात असंही नाही, सर्वांनाच भजन करायला आवडतं असंही नाही, तर प्रत्येकाच्या आवडी निवडी ह्या वेगवेगळ्या असतात. तसं महाराज म्हणतात की मला पंढरपूर फार आवडतं. आता तुकोबारायांना पंढरपूर का आवडतं? गाईला हिरवं गवत खायला का आवडतं? एखाद्याला तिखट पदार्थ खायला का आवडतात? एखाद्याला विश्रांती घ्यायला का आवडते? एखाद्याला खोटं बोलायला का आवडतं? एखाद्याला चोरी करायला लबाडी करायला का आवडते? एखाद्याला कीर्तनामध्ये झोपायला का आवडतं? प्रत्येक लोकांमध्ये ही अशी आवडीबद्दल भिन्नता का? तर त्याचं उत्तर म्हणजे असं की जो विषय असतो आणि जी प्रकृती असते त्याच्यामध्ये समान गुण असावे लागतात. आता गायीची प्रकृती ही अत्यंत सात्विक आहे. गाय ही सत्वगुणी आहे आणि तिचं जे काही खाद्य आहे म्हणजे गवत हे निसर्ग नियमानं उगवलेलं असल्यामुळे ते सुद्धा सात्विक असतं. त्याच्यामध्ये रजगुण तमोगुण नसतो, अत्यंत सत्वगुणी असतं. असं दोन गुणांचं समीकरण जेव्हा व्हावं तेव्हा ते आवड निर्माण करत असतं. याच्या उलट एखाद्याला तिखट पदार्थ, शिळं अन्न, विटलेलं अन्न खायला आवडतं का? तर त्यांची प्रकृती ही तमोगुणीच आहे. अहो, ज्याच्या प्रकृतीमध्ये 80% तमोगुण भरलेला असेल, 10-12% रजगुण असेल आणि एखादा दुसरा टक्का जर सत्वगुण जर असेल तर तशाच पदार्थाविषयी तशाच घटकाविषयी त्याची आवड जात असते. याच्या उलट ज्याच्या प्रकृतीमध्ये 90% सत्वगुणच जर भरलेला असेल तर त्याला सत्वात्मक चांगलंच आवडलं जातं. जेव्हा विषयामधील हे दोन गुण समान होतात म्हणजे भोगाचे आणि भोगत्याचे हे दोन गुण जेव्हा समान होतात, एकत्र येतात, तेव्हा ते आवड निर्माण करत असतात. आणि जेव्हा व्यक्तीमधील गुणांची विषमता असते तेव्हा प्रकार आपल्याला जरा वेगळा दिसतो. म्हणजे वाघ तमोगुणी आणि गवत सत्वगुणी, परमार्थ आवडणारा साधू सत्वगुणी आणि परमार्थ न आवडणारा अभक्त तमोगुणी. मग त्या अभक्ताला म्हणजे तमोगुणाला त्या सत्वगुणाची आवड कशी निर्माण होईल? जेव्हा
विषयामधील हे दोन गुण समान होतात, एकत्र येतात, तेव्हा ते आवड निर्माण करत असतात. आणि एकदा त्या गोष्टीची आवड निर्माण झाली की त्या गोष्टी त्या एकत्रीमधून कधीच बाजूला जात नसतात. जरा थाप जरा सारखी टाका. अहो त्या भुंग्याला त्या कमलकंदाची किती आवड असते हो. ते कमळ सकाळी उमलल्यानंतर तो भुंगा त्याच्यामध्ये जाऊन बसतो, त्यामधील मकरंद सेवन करत राहतो. सायंकाळ झाली तरी त्याचं भान त्या भुंग्याला राहत नाही. सायंकाळ झाल्यानंतर ते कमळ मिटल्यानंतर तो भुंगा आतमध्ये अडकून मरून जीव देतो, पण ते कमळ तो अखेरपर्यंत सोडत नाही. त्या भुंग्यानं जीव दिला, प्राण दिला, पण ते कमळ त्यानं शेवटपर्यंत सोडलं नाही. हे असं का? तर त्या भुंग्यामधील गुण आणि त्या कमळामधील गुण हे समान असतात, एकत्र येतात आणि ते एवढी अशी आवड निर्माण करत असतात. आता हे सगळं सांगण्याची गरज आपल्याला का पडली? तर आवड निर्माण का होते याच्यासाठी. कारण सगळेच माणसं आहेत, सगळ्यांना पंढरपूर माहिती आहे, पण तुम्हा आम्हाला ते आवडत नाही आणि तुकोबारायांनाच ते का आवडतं याच्यासाठी. तर याचं उत्तर म्हणजे असं की पंढरपूरमधील जे काही गुण आहेत ते आम्हा वारकऱ्याच्या अंगामध्ये असतात, म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता हे पंढरपूर तुकोबारायांना आवडलंय खरं, पण आता हे पंढरपूर आमच्या तुकोबारायांना आवडलं तरी नेमकं कसं? म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने तुकोबारायांना पंढरपूर आवडलं का आदिभौतिक दृष्टीने महाराजांना पंढरी आवडते का आदिदैविक दृष्टीने तुकोबारायांना पंढरी आवडली? कोणत्याही पदार्थाचे हे 3 रूप असतात, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आपल्या शरीराचं स्वतःचं जे काही राहतं त्याला आध्यात्मिक म्हटलं जातं. याच्यामध्ये आदिभौतिक म्हणजे भूतांपासून निर्माण होणारं आणि आदिदैविक म्हणजे देवादिकांपासून निर्माण होणारं. त्रिविध ताप आत्तापर्यंत जे जे काही आपण ऐकत आलो होतं, आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. आता आध्यात्मिक दुःख कशाला म्हणावं? आपल्याच शरीराच्या रोगापासून जे काही आपल्याला दुःख होत असतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हटलं जातं. याच्यामध्ये आदिभौतिक दुःख कशाला म्हणावं? कुत्र, मांजर, साप, विंचू, शेजारचे लोक, पाजारची मंडळी यांच्यापासून जे दुःख आपल्याला होत असतं त्याला आदिभौतिक दुःख म्हटलं जातं. आणि आदिदैविक दुःख कशाला म्हणावं? मंत्र, तंत्र, राक्षस, पिशाच, देवादिकांपासून होणारं नैसर्गिक आपत्तीपासून जे दुःख आपल्याला होत असतं त्याला आदिदैविक दुःख म्हटलं जातं. म्हणजे कोणतेही सुख, दुःख, आवड, निवड या त्रिपुटीवरतीच अवलंबून असते. जे स्थावर दिसतं त्याला आध्यात्मिक म्हटलं जातं, जे अगोचर आहे, अदृश्य आहे त्याला आदिदैविक म्हटलं जातं. म्हणजे तुकोबारायांना हे पंढरपूर आवडलं, मग आता ही पंढरी महाराजांना आवडली तरी कशी? म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने तुकोबारायांना पंढरपूर आवडले का? म्हणजे त्या पंढरीच्या बाहेरच्या डोलाऱ्यांनी तुकोबारायांना पंढरपूर आवडले का? नाही. आदिभौतिक दृष्टीने सुद्धा महाराजांना ती पंढरी आवडली नाही. मग आवडली तरी कशी? आदिदैविक दृष्टीने. कसं? जो दिसत नाही असा परमात्मा तेथे आहे, त्या परमार्थाच्या दृष्टीने म्हणजे त्याच्या आवडीने ती आवड निर्माण झाली. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी. त्याच्या आवडीने
पुराणात रे ओ एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी. त्या गवळणींची काय अवस्था झालेली होती हो. स्वय सुखाचे झाले अनुभव एक एकेपाशी सांगतील भाव. अवघ्या अवघा हा कैचा नवलाव सर्व साक्षेची तेथेची त्यांचा जीव हो. गवळणी त्या भगवंता करता श्रीकृष्णा करता काय काय करायच्या हो. भगवंता करता काना करता सगळं काही भगवंतासाठी आवडून घ्यायच्या. यशोदा मातेचं रागवणं सुद्धा भगवंता करता आवडून घ्यायच्या. भगवंतानी खोड्या काढल्या तरी ते सुद्धा आवडून घ्यायच्या. भगवंतानी मडकी फोडलं तरी ते सुद्धा आवडून घ्यायच्या. का एक विषय येतो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी. याला म्हणावं आधी दैविक आवड. म्हणजे अशा दृष्टीने तुकोबारायांना हे पंढरपूर आवडतं. कसं असतं पहा. एक मुख्य आवड असते आणि या मुख्य आवडीकरिता दुसरी गौण आवड ही निर्माण होत असते. आणि या मुख्य आवडीकरिताच आपल्याला एखाद्या पदार्थाबद्दल विषयाबद्दल कशाची ना कशाची तरी नावड सुद्धा करून घ्यावी लागत असते. या अशा तीन गोष्टी परस्पराशी एकमेकांशी गुंफल्या गेलेल्या आहेत. आता आमच्या तुकोबारायांना पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंगराय आवडतात, पुंडलिकराय आवडतात. पण नेमकं आवडतं काय. कसं आहे प्रत्येक संसारिक माणसाच्या घरी चार गोष्टी असतात. चार गोष्टींचाच प्रपंच असतो ना. धनदारा पुत्रजन. मग आता एखाद्याला विचारलं बायको आवडते का. आवडते. मुलगा आवडतो का. आवडतो. पैसा आवडतो का. आवडतो. सत्ता आवडते का. कोणाला सत्ता आवडत नाही. बायको मुलगा पैसा सत्ता प्रतिष्ठा हे सगळं जे काही आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना हे सगळं आवडतं खरं. पण आवड म्हणून आवडतं की भोगा करता म्हणून आवडतं. मुला करता मुलगा माणसाला आवडतो का भोगा करता म्हणून मुलगा माणसाला आवडतो. उतार वयामध्ये मला आधार होतोय म्हणून मुलगा माणसाला आवडतो. पैशा करता पैसा माणसाला आवडतो का भोगा करता म्हणून पैसा माणसाला आवडतो. का तिजोरीमध्ये जरा चांगला दिसतोय मग रोज सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू लावून त्याला अगरबत्ती ओवाळून असा आम्हाला पैसा बघायला आवडतो. का त्या पैशामधून आम्हाला सुखाच्या गोष्टी घेता येतात म्हणून पैसा आम्हाला आवडतो. माना करता मान माणसाला आवडतो का भोगा करता म्हणून मान माणसाला आवडतो. पत्नी करिता पत्नी माणसाला आवडते का भोगा करता म्हणून बायको माणसाला आवडते. केवळ आणि केवळ स्वतःच्या भोगा करताच या सगळ्या गोष्टी माणसाला आवडत असतात. बायको ही माणसाची मुख्य आवड नाही. पैसा हे माणसाचं मुख्य आवड नाही. आपलं स्वतःचं शरीर सुद्धा हे माणसाचं मुख्य आवड नाही. हे सगळं आम्हाला आवडतं ते भोगा करता आवडतं. म्हणजे थोडक्यात आवडी करता आवड. वाटली असता बुद्धी विषय सुखाची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. हे सगळं आम्हाला आवडतं ते भोगा करता आवडतं म्हणजे आवडी करता आवडतं. दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात येईल. एक होतं गाव आणि त्या गावामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. एकुलतं एक मूल. आता एकुलतं एक मूल म्हटल्यानंतर त्या मुलाबद्दल त्या आई बापांचं किती प्रेम असतं हे काय मी सांगण्याची काही गरज नाही. त्या लेकराचे सर्व हट्ट सर्व इच्छा सर्व मनोरथ पुरवले जायचे. पुढं ते लेकरू मोठं व्हायला लागलं म्हणजे 7-8 वर्षाचं झालं. शाळेला जाऊ लागलं. कॉलनीमध्ये मित्रांबरोबर खेळायला जाऊ लागलं. आणि एक दिवस झालं असं खेळता खेळता त्या लेकरांना एक कुत्र्याचे 5-6 पिल्ले नजरेला पडले. हे कुत्र्याचे पिल्ले पाहिल्याबरोबर त्या लेकरांनी आपला क्रिकेटचा डाव मोडला आणि त्या कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर बसले खेळत.
आणि त्याच्यामध्ये एक जरा ते कुत्र्याचं पिल्लू, जरा काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत, जरा ते खात्या पित्या घरचं गुटगुटीत देखणं जरा होतं. आणि त्या लेकराची त्याच्यावरती प्रीती जडली. त्याला वाटलं हे आता आपल्याकडंच असावं, आपल्या घरातच येणार हवं, म्हणून पुढचा मागचा काही विचार न करता त्या लेकराने ते गुबगुबीत कुत्रं आपलं हातामध्ये उचललं आलं घराकडे घेऊन. हे पाहिलं त्या लेकराच्या आईनं. आता त्या लेकराच्या आईचं आणि त्या कुत्र्या मांजरीचं नातं म्हणजे साप मुंगुसाचं जसं एकमेकावर प्रेम असतं तसं यांचं नातं. त्यांना कुत्रं मांजर हे अजिबात काही आवडत नव्हतं. आणि त्या लेकराच्या हातामध्ये हे कुत्रं पाहिल्याबरोबर घर सगळं डोक्यावरती घेतलं, त्याला रागवायला चालू केलं. ते कुत्रं याला काहीतरी इजा करेल म्हणून कसं बसं त्याच्या हातामधून तावडीमधून ते कुत्रं सोडवलं आणि त्या कुत्र्याला 1-2 फटके चांगले मारल्याबरोबर ते गेलं घराच्या बाहेर ओरडत पळत निघून. आता आपल्या आईनं हे असं केलं म्हटल्याबरोबर त्या लेकरांनी जमिनीवरती अंग टाकलं, डोळे पांढरे केले, लागलं मोठमोठ्याने रडायला, पाहिजे पाहिजे म्हणून भोंगा पसरायला सुरुवात केला. आता आपल्या लेकराची ही अशी अवस्था पाहिल्याबरोबर ती माता पळत बाहेर ते कुत्रा आणायला. त्या अगोदरच 2 फटके खाऊन पुढे गेलेलंच होतं. मागं वळून यांना येताना पाहिल्याबरोबर त्याला सुद्धा वाटायला लागलं की दोनावरती यांचं कार्य भागलं नाही, आता दोनाची अजून मला 4 मारते का काय, म्हणून ते आणखीन पुढं पळायला लागलं. कसं बसं त्याला धरलं, उचललं, घरात आणलं, पाळलं, त्याचं बारसं सुद्धा करून टाकलं. एवढंच नाही तर रोज सकाळ संध्याकाळ न चुकता आवडीनं 2 भाकऱ्या करून त्याला खाऊ घालायला लागल्या. आता पहा, त्या मातेला त्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल जी काही आवड आहे ही गौण आवड आहे. मुख्य काय, तो मुलगा. त्या मुलाकरता म्हणजे मुख्य आवडीकरिता ही गौण आवड माणसाला स्वीकारावी लागत असते. माणसाची मुख्य आवड ही भोग आहे आणि भोगा करता म्हणून हे सगळं बायको मुलगा पैसा हे सगळं आम्हाला आवडतं, ते आवडी करता आवडतं, भोगा करता आवडतं. आणि या मुख्य आवडीकरिता आपल्याला एखाद्या पदार्थाबद्दल विषयाबद्दल कशाची ना कशाची तरी नावड सुद्धा करून घ्यावी लागतच असते की. आता बघा, त्याच मातेला तिच्या लहानपणी अस्वलाचे खेळ पाहायला फार आवडायचं. शनिवार रविवार जत्रेचं यात्रेचं ते अस्वलाचं मालक ती अस्वल घेऊन गावामध्ये खेळ दाखवायला यायचंच. आणि एक दिवस झाला असं, ते अस्वलाचं मालक ते भलं मोठं अस्वल घेऊन त्या गावामध्ये आलं, नेमकं यांच्या दारामध्ये येऊन उभं राहिलं. हे पाहिलं त्या लेकराच्या आईनं. तिला असं वाटलं की मला जसं माझ्या लहानपणी हे आवडायचं तसं माझ्या लेकराला सुद्धा हे आवडेल, म्हणून आनंदानं त्या लेकराला घरामधून बाहेर घेऊन आल्या आणि त्या लेकराला ते भलं मोठं अस्वल दाखवलं. त्या अस्वलाला पाहिल्याबरोबर त्याचे खेळ बघितल्याबरोबर ते एवढं आपलं लेकरू त्या भल्या मोठ्या अस्वलाला बघून घाबरायला लागलं आणि त्याचे खेळ बघून मोठमोठ्याने रडायला लागलं आणि त्याला घाबरून घरामध्ये पळून गेलं आणि कुठंतरी जाऊन लपलं. आता आपलं लेकरू घाबरलं, रडलं. एवढंच पाहिल्याबरोबर त्या मातेनं त्या अस्वलाच्या मालकाच्या हातामध्ये 4 पैसे टेकवले आणि त्याला सांगितलं, पहिलं तुझ्या अस्वलाला घेऊन इथून निघ, तुझ्या अस्वलामुळं माझं लेकरू घाबरायला लागलं. आता बघा, त्या मातेला त्या अस्वलाबद्दल आवड असताना नावड निर्माण करून घ्यावी लागली का, तर मुख्य आवडीला बाधा येते म्हणून. त्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल आवड नसताना आवड निर्माण करून घ्यावी लागली का, तर मुख्य आवडीला बाधा येते म्हणून. म्हणजे मुख्य आवडीकरिता ही गौण आवड आणि नावड ही माणसाला स्वीकारावीच लागत असते. म्हणजे ज्या कालात माणसाला जे आवडतं त्या कालात मुख्य आवड ही भोग आहे आणि भोगा करता म्हणून प्रपंच तुम्हा आम्हाला आवडतो. आणि या मुख्य आवडी करता भोगा करता नावड सुद्धा असतेच की. कशाची? परमार्थाची. का, तर परमार्थ तुमच्या आमच्या भोगामध्ये बाधा आणतो ना, म्हणून
मुख्य आवड भोग, गौण आवड प्रपंच आणि नावड ही परमार्थाची. विषयांचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. सांगायचं तात्पर्य काय की मुख्य आवडीकरिता गौण आवड माणसाला स्वीकारावी लागत असते. म्हणजे तुकोबारायांना हे पंढरपूर आवडतं, मग आता ही पंढरी महाराजांना आवडती तरी कशी? गौण. मुख्य काय आवडतोय? पांडुरंग. पंढरीमध्ये पांडुरंग आहे म्हणून तुकोबारायांना पंढरी आवडते. म्हणजे बाकीच्या सगळ्या गौण आवडी आणि पांडुरंगराय मुख्य आवड असं म्हणता येतं. आता अशा प्रकारचा एक आपला भाग होतो. परंतु कसं आहे, प्रस्तुत अभंगामध्ये आमच्या तुकोबारायांनी त्यांच्या आवडीच्याच मुळात 4 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता पांडुरंगराय मुख्य आवड आणि बाकीच्या सगळ्या गौण आवडी असं जर म्हणायचं झालं तर त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाबद्दलची आवड ही त्यांची सारख्याच प्रकारची दिसते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा प्रत्येक आवडीचा विषय दुसऱ्या आवडीच्या वस्तूसोबत एकरूप झालेला आहे. जसं एखाद्याला पुरी भाजी खायला आवडते, मिसळ पाव खायला आवडतो, इडली सांबर खायला आवडतं. मग आता नुसती पुरी आणि नुसती भाजी ही वेगवेगळी खाऊन त्याची तृप्तता होत नसते, पोट भरत नसतं. ते दोन्ही एकत्र खावं लागतं तेव्हा त्याची तृप्तता होत असते. तसं तुकोबारायांना हे पंढरी आवडते ते त्या ठिकाणी असणाऱ्या पांडुरंगरायामुळे. आता पांडुरंगरायाला पंढरीमध्ये आणावयास कारणीभूत कोण? तर पुंडलिकराय. म्हणून पुंडलिकरायांची आवड. आणि हे सगळं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं पवित्र जलप्रवाह म्हणजे चंद्रभागा. पांडुरंगराय चंद्रभागे काठी आहेत म्हणून चंद्रभागेची आवड. म्हणजे अशा प्रकारच्या या त्यांच्या आवडीच्या गोष्टी या परस्पराशी एकरूप झालेल्या आहेत म्हणून त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाबद्दलची आवड ही सारख्याच प्रकारची आहे. आता त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाचा आपण क्रमाक्रमानं विचार करूच. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की जेथे प्रयोजन असतं ती गोष्ट माणसाला आवडत असते. माणसाचा मुख्य हेतू जो काही असतो, आपला जो मूळ स्वार्थ जो काही असतो, तो आवड असणाऱ्या गोष्टीमधून तो आपल्याला भेटत असतो म्हणून त्या गोष्टी आपल्याला आवडत असतात. आणि मुख्य काय आहे? सुख. तुम्ही कोणत्याही पदार्थाचा, कोणत्या घटकाचा, कोणत्या विषयाचा कसाही अभ्यास करा, कुठल्याही दिशेनं जा, कुठल्याही मार्गाने या, ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबतं. कुठं? सुखाजवळ. बायको का? मुलगा का? पैसा का? हे सगळं भोगासाठी जरी आम्हाला आवडत असलं तर या भोगामधून साध्य होणारा तुमचा आमचा हेतू काय आहे? सुख. अहो हजारो नद्या जरी असल्या तरी त्या शेवटी समुद्राला जातात ना. मग हे सगळे जे काही आम्ही प्रयत्न करत असतो, दान धर्म, चांगले वाईट कर्म, परमार्थाचे अथवा प्रपंचाचे जी काही दिवस रात्र खटपट आम्ही करत असतो ती केवळ आणि केवळ सुखा करता. पण याच्यामधून सुख मिळतं की नाही मिळत हे ज्याची त्यालाच ठाऊक. पण आमचे तुकोबाराय तर स्पष्टपणे सांगतात, निर्व सुखाची आशा जन्म गेला, आशा जन्म गेला, आशा जन्म नाही केला, मुक्ते यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला,
दिशातीन पावला जन्म गेला सर्व सुखाचा जन्म गेला सर्व सुखाचा जन्म गेला सर्व सुखाचा जन्म गेला जन एक मुक्ती अज्ञानाये केला मुक्ती अज्ञानाये केला अज्ञाना हे केला हिंदकादीशातीन पावला हिंदकादीशातीन पावला हिंदकादीशातीन पावला हिंदकादीशातीन माया वेशीला जीव माझा माया वेशीला जीव माझा माया वेशीला जीव माया वेशीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला अथवा कोण सुख धरोणी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी हे सगळं जे काही केलं जातं ते केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त सुखासाठी पण खरं सुख कुठं आहे सुखाचं सार ठिकाण आहे कुठं सुखाचे जे सुख आहे चंद्रभागे तटी पंढरीमध्ये सुखाचं स्थान आहे म्हणून तुकोबारायांना पंढरपूर आवडतं अथवा नामदेवराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात ना सुखा लागी करसी तळमळ तरी तू जाय तर पंढरीशी एक वेळ म्हणजे पंढरीमध्ये सुखाचं स्थान आहे म्हणून तुकोबारायांना पंढरपूर आवडतं आणि महत्वाचं म्हणजे या सुखाला जे जे काही प्रतिबंध येत असतात जे जे काही बाधा येत असतात हे प्रतिबंध बाधा दूर करून ते सुख निरंतर ठेवण्याचं सामर्थ्य पंढरीमध्ये आहे म्हणून तुकोबारायांना पंढरपूर आवडतं माणसं घराला कंपाऊंड करतात शेताला बांध घालतात बागेला कुंपण करतात सीमेवरती जवान शस्त्र बाळगतात हे सगळं कशासाठी आणि का तर सुरक्षा राहावी म्हणून आणि सुरक्षा जर नसेल तर शेताला जर बांध जर नसला तर काय होतंय अनुभव सगळ्याला आहे सुरक्षा जर नसेल तर बाधा येत असतात तसं सुख जरी असलं तरी सुखाला सुद्धा बाधा येत असतात पंढरीमध्ये सुख जरी असलं तरी या सुखाला सुद्धा
बाधा येणाऱ्या, प्रतिबंध आणणाऱ्या काही गोष्टी आहेत. मग आता या सुखाला प्रतिबंध आणणाऱ्या, बाधा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दोष, दुसरी गोष्ट आहे पाप आणि तिसरी गोष्ट आहे अहंकार. या गोष्टींमुळे सुखाला बाधा येत असतात आणि या सगळ्या गोष्टी डोंगरासारख्या आडव्या पसरलेल्या असतात. आता या सगळ्या गोष्टी पार करायच्या आणि तेव्हा कुठं आपल्याला सुखप्राप्ती. आपल्याकडं अहंकार घालवण्याच्या गोष्टी आपण कधीच करत नाहीत. उलट आमचा अहंकार अजून वाढायला जरा कमीच वाटतोय, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही आहोत. पाप घालवायच्या गोष्टी आपण चुकून सुद्धा कधी करत नाहीत. उलट पापाचं रांजण आमचं अजून का भरत नाही याच्यावरती चिंता करणारे तुम्ही आम्ही आहोत. दोष घालवायच्या गोष्टी आपण कधीच करत नाहीत. उलट आमचे दोष आणखीन वाढतील कसे याच्यासाठी खटाटोप करणारे तुम्ही आम्ही आहोत. आता या जगामध्ये दोष आहेत बरं का, नाही असं नाही, दोष आहेत. मग आता या जगामध्ये दोष आहेत तरी नेमके किती? 1 2 3 4 5 10 15 20 100 200 अशी जर या दोषाची जर संख्या जर सांगता येत असती तर आमच्या तुकोबारायांनी आपली विधान खर्ची घातलीच नसती. किती दोषा देऊ परिहार, गुण दोषे मळिले अंतर, आदि वर्तमान भविष्याकार, लागे अंत पार नाही ऐसे. जीवाच्या दोषाचा अंतच लागत नाही एवढे या जगतामध्ये दोष आहेत, पण आपल्याला ते दोष कधीच वाटत नाहीत. मग कितीही प्रपंच केला, कितीही काही केलं तर दोष वाढतील का कमी होतील? हे म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखंच आहे की वाढणारच आहेत. मग हे दोष जर घालवायचे असतील तर हे दोष घालवण्याकरिता काय केलं पाहिजे, काय करावं? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा, या सगळ्या दोषातून जर तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ते दोष घालवण्याचं ठिकाण कुठलं आहे त्याचा पत्ता मी तुम्हाला सांगतो. इकडं तिकडं दुसरीकडं कुठंच तुम्ही फिरू नका. या सगळ्या दोषातून जर तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ते दोष घालवण्याचं ठिकाण या जगामध्ये दुसरीकडं कुठेच नाही. ते दोष घालवण्याचं ठिकाण जर कुठलं असेल, ते कोणतं असेल म्हणाल तर ते पंढरी आहे. हा पंढरीमध्ये सगळ्या दोषाचं निवारण होतं. जया दोषा परिहार, जया दोषा परिहार, जया परिहार, जया दोष परिहार, जया दोष परिहार, जया दोष परिहार, जया शास्त्र नाही नाही धुंडेता शास्त्र नाही नाही धुंडेता शास्त्र नाही नाही धुंडेता शास्त्र नाही शास्त्र
तेर धन्य धन्य भीमा तेर धन्य धन्य भीमा तेर धन्य धन्य भीमा तेर धन्य परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र. माणसाचे दोष जात असतात बरं का, नाही असं नाही, जातात की. कशाने? जपमाळा करून. काही दोष दान धर्म केल्याने जातील, काही दोष तीर्थयात्रा करून जातील. पण एखादा जर समजा महादोष जर का असेल की जो तुम्हाला घालवताच येत नाही, असा नाही नाही धुंडिता शास्त्र, असा दोष कुठेच जात नाही, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. म्हणजे दोषाच्या निवृत्तीचं स्थान पंढरी आहे. या दोषापासून सुखाला जी बाधा येत होती, ही बाधा दूर करून सुख देणारी पंढरी असल्यामुळे तुकोबारा या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता दुसरं आहे ते म्हणजे पाप. सुखाला पापाचा मोठा प्रतिबंध असतो. पापामुळे सुखप्राप्ती न होता दुःखच माणसाला भोगावं लागत असतं. म्हणून
आपल्या हातून आजपर्यंत जे काही पाप झालेलं आहे, हे पाप घालवण्यासाठी लोक तीर्थयात्रेला जातात, तीर्थयात्रा करतात. आजपर्यंत जी काही आपल्याकडून बरे वाईट कर्म घडलेले आहेत, जे काही अनावधानानं पाप झालेलं आहे, हे पाप घालवण्यासाठी लोक तीर्थयात्रेला जातात, तीर्थयात्रा करतात. आपल्या भारत देशाचा, भरतखंडाचा महिमाच असा आहे की सगळ्या पापांपासून मुक्त करणारे तीर्थक्षेत्र आपल्या भारत देशामध्ये आहेत, की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमची सगळ्या पापातून मुक्तता होती अशी. मग कोणकोणते तीर्थक्षेत्र आपल्या भारत देशामध्ये आहेत की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमची सगळ्या पापातून मुक्तता होती अशी? देश पावन कुरुक्षेत्र, अयोध्या देश अतिपवित्र, गंगा यमुनेचे उभय तीर, पवित्र अपार अर्बुदाचळ, कलाप ग्राम नंदीग्राम, पावन देश बद्रिकाश्रम, पंचवटी श्रीरामाश्रम, पावन परम गौतमी तट, जेत लागले श्रीरामचरण, पावन देश दंडकारण्य, मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी, निर्दाळी सकळ पापासी, पुण्यक्षेत्र जे का काशी, पुण्य देश वाराणसी, साधकांसी अतिसाह्य. असे हे सगळे एका झडीत एक सगळे तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमची सगळ्या पापातून मुक्तता होती अशी. पण आमचे तुकोबाराय म्हणतात ही सगळे तीर्थक्षेत्र पावन पवित्र जरी असले, पाप घालवणारे जरी असले, तर या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा हिशोब मी तुम्हाला जरा गणितामध्ये जरा सांगतो. म्हणले कसं? मग तुकोबाराय यांनी आम्हाला सांगायला चालू केलं. तुकोबाराय म्हणतात की काशीच्या 5 यात्रा करून जे पुण्य आम्ही करतो आणि पाप घालवतो तेवढंच पुण्य द्वारकेच्या 3 यात्रेमध्येच आम्हाला प्राप्त होतं. काशीच्या 5 यात्रा करून जे पाप आम्ही घालवतो आणि पुण्य करतो तेवढंच पुण्य द्वारकेच्या 3 यात्रेमध्येच आम्हाला भेटतं. आणि द्वारकेच्या 3 यात्रा करून जे पाप आम्ही घालवतो आणि पुण्य करतो तेवढंच पुण्य पंढरपूरची 1 यात्रा केल्याबरोबर ते आम्हाला साध्य होतं. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीची जाण 1 यात्रा. म्हणजे पंढरपूरच्या एका वारीचं महत्त्व हे एवढं आहे असं. म्हणजे हे सगळे तीर्थक्षेत्र पावन पवित्र जरी असले तरी त्या सगळ्या तीर्थक्षेत्राचा हिशोब गणितामध्ये असा आहे. आता आमचे तुकोबाराय हे सांगतायत तेवढ्यात आमच्या नामदेवरायांनी जरा या गोष्टीला जरा टेकन जरा दिलं. नामदेवराय म्हणतात, अहो तुकोबाराया हे सगळं तुम्ही सांगताय खरं, पण सांगताय सगळं नंतरचं, म्हणजे यात्रा केल्यानंतरचं. पण मी तुम्हाला त्याच्या पुढे आणखीन जरा जाऊन सांगतो. म्हणले कसं? मग नामदेवराय म्हणतात, अहो त्या यात्रा करण्याकरिता त्या ठिकाणी जावं लागतं, पोचावं लागतं, मग ती यात्रा करावी. पण मी काय सांगतो ते ऐका, मी तुम्हाला याच्या पुढे आणखीन जाऊन सांगतो. मग नामदेवराय म्हणतात की वाराणसीचा संकल्प करून 1 महिना त्या वाराणसीच्या दिशेनं चालत गेल्यानंतर जेवढं पुण्य आमच्याकडून होतं तेवढंच पुण्य त्या गोदावरीला जाण्याचा संकल्प करून त्या गोदावरीच्या दिशेनं 1 दिवस जरी आम्ही चाललोत तरी तेवढ्याच पुण्यासमान ते ठरतं. पोचेपर्यंत लांबच राहिलं. 1 महिना वाराणसीला चालत जाऊन जेवढं पुण्य आमच्याकडून होतं तेवढंच पुण्य त्या गोदावरीला जाण्याचा संकल्प करून त्या गोदावरीच्या दिशेनं 1 दिवस जरी चाललोत तरी तेवढ्याच पुण्यासमान ते ठरतं. आणि गोदावरीला जाण्याचा संकल्प करून 1 दिवस त्या गोदावरीच्या दिशेनं गेल्यानंतर जे पुण्य आमच्याकडून होतं आणि पाप जातं तेवढंच पुण्य पंढरपूरला जाण्याचा संकल्प करून त्या पंढरपूरच्या दिशेनं 1 पाऊल जरी टाकलं तरी तेवढ्याच पुण्यासमान ते ठरतं. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा.
आता ही माणसं तीर्थयात्रा करतात तरी कशासाठी हो? गावाकडे बसून जे काही पाप केलेलं असतं, अथवा घडलेलं असतं ते घालवण्यासाठी. आता कोणता शब्द यातला तुम्हाला योग्य वाटतोय तर तुमचं तुम्ही बघा. पण गावाकडे बसून जे पाप केलेलं असतं अथवा घडलेलं असतं ते पाप घालवण्यासाठी लोक तीर्थयात्रा करतात. परंतु कसं आहे, जो मनुष्य गावाकडं 1 मिनिट कधी गप्प बसत नाही, पाप केल्याशिवाय जो मनुष्य कधी राहत नाही, असा जर मनुष्य जर समजा पाप घालवायला जर तीर्थयात्रेला जर का गेला तर तो बाबा त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन काय गप्प बसणार आहे का? कसं असतं, मूळ स्वभाव जायना. माणसाचा मूळ स्वभाव काही जात नसतो. जो मनुष्य गावाकडं सकाळी उठल्याबरोबर पाप करतो, ज्याच्या दिवसाचीच सुरुवात पाप करण्यापासून आहे, मग असा मनुष्य जर समजा तीर्थयात्रेला पाप घालवायला जर का गेला तर तो बाबा त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन काही गप्प बसणार आहे का? तिथं जाऊन पाप करणार नाही. कशावरून? मग त्या बाबानं त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेल्या पापाचं काय? ते पाप घालवायचं कुठं? महाराज म्हणतात, अन्य क्षेत्री पाप कीजे ते पुण्यक्षेत्री विनसिजे. पुण्यक्षेत्री पाप कीजे ते त्यागी जे पंढरीसी. महाराज म्हणतात की अन्य क्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर ते पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन घालवावं लागतं. आणि पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर ते पंढरपूरमध्ये येऊन घालवावं लागतं. आणि पंढरपुरात जाऊन पाप केलं तर ते पाप कुठं घालवावं? अन्य क्षेत्राच्या ठिकाणी पाप केलं तर ते पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी घालवता येतं. पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी पाप केलं तर ते पंढरपूरमध्ये येऊन घालवता येईल. आणि पंढरपुरात जाऊन पाप केलं तर ते पाप घालवायचं कुठं? महाराज म्हणतात, पंढरीचे पातक पंढरीस नासे देख, एवढे क्षेत्र अलौकिक त्रिभुवना माझारी. असा हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून तुमच्या आमच्या सारख्याला आता वाटलं की नाही, आता पंढरपूरला गेलं पाहिजे, पंढरपुरात जाऊन सगळी पाप घालवली पाहिजेत, असा विचार जरी आम्ही मनामध्ये करायला घेतला तर महाराज म्हणतात, अरे बाबा, तू त्या पंढरपूरला जायचा मनामध्ये संकल्प जरी केलास तरी काय होतंय? पंढरीशी जाऊ म्हणती यमथोर चिंता करती. महाराज म्हणतात, तू त्या पंढरपूरला जायचा संकल्प केलास तर ते यमाला सुद्धा काळजी वाटते का? तर ते यमाला सुद्धा वाटतं की माणसं जर पंढरपूरला जाऊन जर पाप जर का घालवायला जर का लागले, पापमुक्त जर झाले, तर आपल्याबरोबर गप्पा मारायला आता कुणाला घेऊन जावं? म्हणून ते यमाला सुद्धा काळजी वाटते. पंढरीशी जाऊ म्हणती यमथोर चिंता करती. बरं, नाही जमलं एखाद्या वेळेस त्या पंढरपूरला जायला जाणं, तर महाराज म्हणतात, अरे बाबा, तू घरात बसून त्या भगवंताच्या नावाचा जप करण्यापेक्षा त्या पंढरपूरच्या नावाचा जरी जप करत बसलास तरी काय होतंय? पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, असा हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून मूर्तिवंत ज्ञानियांचे राजे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आमचे ज्ञानोबाराय आपला अभिप्राय या ठिकाणी देतात. माऊली म्हणतात की सगळे तीर्थक्षेत्र पावन आहेत, पवित्र आहेत, मान्य, पण ते या पंढरपूरची काही तेवढी सर करू शकत नाहीत. काशी, अयोध्या, अवंतिकांची, मथुरा, माया, गोमती इत्यादी सर्व तीर्थे आहेत ती परी सरी नपवती पांडुरंगी. का? तर या पंढरीचा महिमाच असा आहे की या पंढरपूरमधील तृण आणि पाषाण सुद्धा देवच आहेत. ऐका पंढरीचे महिमान, राऊळा तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. इतकंच नाही तर हे पंढरपूर म्हणजेच वैकुंठ आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मत्व तव दिसत असे नीट, या हरिदासासी वाळवंट जागरणासाठी दिदले. असा हा पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून असं असणारं पंढरपूर कसं आहे म्हणून आमचे ज्ञानोबाराय सांगतात. तर आमचे ज्ञानोबाराय म्हणतात की अशी असणारी ही पंढरी
या त्रिभुवनामध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं बाप तीर्थ आहे. बाप तीर्थ हे पंढरी बाप तीर्थ हे पंढरी बाप तीर्थ हे पंढरी बाप तीर्थ हे पंढरी
भक्त पुंडलिकाचे द्वारे भक्त पुंडलिकाचे द्वारे भक्त पुंडलिकाचे कटावरे राहिला करकटावरे राहिला करकटावरे राहिला करकटावरे राहिला हाचे माने विश्वासो हाच माने विश्वासो हाच माने विश्वासो हाच माने विश्वासो हाच बाप तीर्थ हे पंढरी भू वैकुंठ महेवरी. मग असं असणारे हे पंढरपूर लांबून का असत नाही, नुसतं डोळ्याने जरी पाहिलं तरी काय होतंय. सकळ ही पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखलिया. म्हणजे पापाचं निवारण करणारी ही पंढरी आहे. या पापापासून सुखाला जी बाधा येत होती ही बाधा दूर करून सुख देणारी पंढरी असल्यामुळे महाराज या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता तिसरं आहे ते म्हणजे अहंकार. सगळे साधू संत असं म्हणतात की माणसाची एक वेळ पाप घालवता येतील, दोषाचं निवारण करता येईल, पण अहंकार ही गोष्ट एवढी जबरदस्त आहे की आजपर्यंत या अहंकारावरती कोणीच विजय मिळवू शकलं नाही. ज्या ज्या वेळेला मनुष्य अहंकार घालवायला जातो त्या त्या वेळेला तो अधिक वाढत जातो. म्हणून हा अहंकार घालवण्यासाठी आम्ही एखादं काही साधन जर काही करायला घेतलं तर ते साधन त्या माणसाचा अहंकार दुप्पट चौपट करून टाकतो. घालवायचं तर लांबच राहिलं, आहे त्याच्या चौपट करून टाकतो. एवढा जबरदस्त असणार हा अहंकार कोणाला सुद्धा जिंकता येत नाही. अहंकारा ऐसा वैरी बैसला असता उरावरी सुख नाही ओ संसारी निजे निर्धारी निश्चयो. अभिमान सांडितान संडे हेची दुर्गट थोर मांडे या लागी साधनाचे साकडे सोसणे पडे साधका. जे जे करावे साधन साधनी रिगे साधनाभिमान धावणे नागवी संपूर्ण साधनी विघ्न होयतैचे. एवढा जबरदस्त असणारा हा अहंकार. मग हा अहंकार जर जिंकायचा असेल, या अभिमानावरती विजय जर मिळवायचा असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे, काय आपण करावं. तर तुकोबाराय म्हणतात काही तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं पंढरपूरला जरी गेलात तरी तुमचा अभिमान जातो. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीस घडे. एवढा जबरदस्त असणारा अहंकार कोणी सुद्धा विजय मिळू शकत नाही. पण तुकोबाराय म्हणतात अरे तो किती का जबरदस्त असू द्या, पण एवढा जरी हा जबरदस्त असला तरी तो पंढरपूरमध्ये तो काही होत नाही. हा पंढरपूरमध्ये हा अहंकार अभिमान का होत नाही. पाया पडे जन एकमेका पंढरीच्या लोका नाही अभिमान
पाया पडे जन एकमेका. म्हणजे असं हे पंढरी स्थान आहे, अहंकार घालवणार, दोष घालवणार, पाप घालवणार आणि महत्वाचं म्हणजे सुख देणारी ही पंढरी असल्यामुळे तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची दणी पुरविती. हरे जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा हरे जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा विठोबा रखुमाये, जय जय विठोबा आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धणी पुरविती. कसं आहे, प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. मग कीर्तनाला उभारल्यापासून ते संपेपर्यंत असतील, कीर्तनामधल्या काही विशेष असतील त्याबद्दल असतील, पंढरपूरमधल्या वारीच्या काही पद्धती आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. तसं म्हणण्याच्या बाबतीत सुद्धा पद्धतीमध्ये फरक येतो बरं का. जरा खोलामध्ये जर सांगायचं म्हटलं
तर रामकृष्ण हरी कीर्तनाच्या अगोदरचा असेल किंवा पुंडलिकाचा गजर असेल, तुम्ही म्हणता ते शुद्ध स्वरामध्ये एक बारकाईनं विचार करायचा झाला तर बरं का, पण आमच्या म्हणण्याच्या पद्धतीमध्ये जरा कोमल स्वर जरा लागतात. जरा मी म्हणतो एकीकडं, तुमचं म्हणणं व्हायला लागलं एकीकडं, त्यामुळे जरा गफलत जरा व्हायला लागली आहे. फक्त मी काय म्हणतो ते ऐकून फक्त आता पाठीमागं तेवढं म्हणा. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धणी पुरविती. पंढरपूर आवडण्या पाठीमागं काय कारण आहे? पंढरपूर तुकोबारायांना का आवडलंय? तर कसं आहे पंढरपूर? पाप घालवणारं, दोष घालवणारं, अहंकार घालवणारं आणि महत्त्वाचं म्हणजे सुख प्रदान करणारी ही पंढरी असल्यामुळे तुकोबारायांना हे पंढरपूर आवडतं. आता चंद्रभागा आवडण्या पाठीमागं काय कारण आहे? चंद्रभागा महाराजांना का आवडते? आता काही जास्त काही सांगत बसत नाही, ओझरती कल्पना येईल तेवढं फक्त जरा तेवढं सांगतो. या चंद्रभागेचा महिमा सांगत असताना सगळे साधू संत असं म्हणतात की या चंद्रभागेचा महिमाच असा आहे की या चंद्रभागेमध्ये एक स्नान केल्यानंतर त्या स्नानाचं पुण्य किती. तर या भरतखंडामध्ये जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांचं स्नान केल्या इतकं पुण्य एका चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर घडतं. सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. असा हा चंद्रभागेचा महिमा आहे, म्हणून ही चंद्रभागा महाराजांना आवडते. आणि दुसरं म्हणजे असं की या चंद्रभागेच्या काठी असणारं जे काही वाळवंट आहे नामस्मरणानं पावन झालेलं, असं वाळवंट या जगतामध्ये दुसरीकडं कुठेच नाही. या वाळवंटाची प्रत्यक्ष ब्रह्मादिक सुद्धा आस करतात. असा या वाळवंटाचा महिमा आहे, म्हणून ही चंद्रभागा महाराजांना आवडते. आता पांडुरंग राय आवडण्या पाठीमागं काय कारण आहे? पंढरी राय तुकोबारायांना का आवडतात? तर महाराज म्हणतात की असा भगवंत या जगतामध्ये दुसरीकडं कुठं आहे की जो भक्तांची वाट बघत आतुरतेने उभा आहे. असा वाट पाहे उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी. भक्तांची वाट बघत उभा असणारा हा परमात्मा कसा आहे? सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचा आगर असणारा, सुखरूप असणारा हा परमात्मा आपल्या आलेल्या भक्ताला सुखच देतो, सुखाचीच प्राप्ती करून देतो, म्हणून या भगवंताबद्दल आवड. आता पुंडलिकरायांची आवड का? तर या पांडुरंग रायाला पंढरीमध्ये आणावयास कारणीभूत कोण? तर पुंडलिकराय. हा पुंडलिकरायांचे तुमच्या आमच्यावरती अगणित असे उपकार आहेत. एवढंच नाही तर या जगतावरती अगणित असे उपकार आहेत. तर या पुंडलिके केला उपकार. काय उपकार केला या पुंडलिकरायांनी तुमच्या आमच्यावरती? तर वैकुंठीचं सुख पुंडलिकरायांनी पंढरीमध्ये आणून ठेवलं. हा वैकुंठामध्ये असणारं सुख पुंडलिकरायांनी पंढरपुरामध्ये आणून ठेवलं. आणि हे सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होण्यासाठी, तुम्हा आम्हाला घेण्याकरिता म्हणून सोपी पायवाट या पुंडलिकरायांनी घालून दिली, म्हणून या पुंडलिकरायांची आवड. म्हणजे अशा प्रकारच्या या तुकोबारायांच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी. आणि कसं आहे, जेथे प्रयोजन असतं ती गोष्ट माणसाला आवडत असते. आपला जो मुख्य हेतू असतो तो आवड असणाऱ्या गोष्टीमधून तो भेटत असतो. मग या आवड असणाऱ्या गोष्टीमधून तुकोबारायांना काय मुख्य हेतू प्राप्त झाला म्हणून शेवटला महाराजांनी सांगितलं, तुका म्हणी जीवा थोर झाले सुख, नाटवे भूक तहान काही. या आवडीच्या गोष्टीतून मला सुखाचीच प्राप्ती झालेली आहे, म्हणून
तुकोबारायांनी या अभंगामधून आवडीचे विषय सांगून या आवडीच्या गोष्टीमधून काय आपल्याला अनुभव प्राप्त झाला तो अनुभव या अभंगामधून या ठिकाणी सांगितला. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरो चिंतामणी आवडीची धणी पुरविती तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही कामधेनु कल्पतरो चिंतामणी आवडीची धणी पुरविती. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरे जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरे जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरे जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हेच जाताना करादान दरोणी चरण रायलो ते दरोणी चरण रायलो नकारादान दरोणी चरण रायलो ते धरोणी चरण रायलो धरोणी चरण रायलो घ्यावे माझे हाती सेवा हेच देवा विनवनी अनेक काही नगाले भार बहु फार साकडे बहु फार साकडे बहु घ्यावे माझे हाते सेवा तीर्थ देवा विनवनी तुका तुमचे मनवी दास त्याची आस